नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती सोज्वल आणि अगदी आपल्या पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या गौरी पूजन सोहळ्यात। आता गणपती आले की घरातलं वातावरण कसं बदलून जातं आणि मग त्यांच्या पाठोपाठ येतात आपल्या गौरी आई। साजेशा साड्यांमध्ये सजलेल्या नटलेल्या आपल्या या घरातल्या बायकाच आणि अर्थातच आपल्या गौरीचं स्वागत करायला आपण सज्ज आहोत। आज आपण पाहणार आहोत गौरीचं आगमन, त्यांचं पूजन आणि मधूनच थोडं हसणं, खिदळणं, ओव्या, गाणी आणि अर्थातच घरगुती थाटाचा अनुभव। तर मंडळी पहा, आपल्या घरच्या गौरी पूजन सोहळा अगदी आपल्यासारखा। चला तर मग सुरुवात करूया गौरीच्या पूजनाने। गौरीचं पूजन झाल्यावर आम्ही गेलो आमच्या मामाच्या गावी, म्हणजेच आमच्या आईच्या माहेरी। आता सांगायचं झालं तर माहेर म्हणजे प्रत्येक बाईसाठी एक वेगळीच ऊर्जा असते। तिथे गेले की आई, मावशा, मामा आणि अर्थातच गप्पांचा धडकाच लागतो। आता माहेरी जायचं म्हटलं की आईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य येतं। थोडं हसणं, थोडा ओव्या म्हणणं, भजन, फुगडी आणि थोडी आमची मामांसोबतची थट्टा मस्करी, हाच तर खास मामांच्या गावचा अंदाज। तर चला पाहूया आमच्या मामाच्या गावचे गणपतीतले खास क्षण।